कालच्या 20 तारखेला मी आणि माझ्यासहित माझे सहकारी असलेल्या 9 महाविकास आघाडीचे नगरसेवक असं आम्ही एकूण 10 जणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सोलापूर येथे प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश झाला. कार्यक्रमाला नामदार चंद्रकांतदादा पाटील, संपर्कमंत्री जयकुमार गोरेसाहेब, जिल्ह्याचे नेते आमदार राणादादा, माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब, जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि युवा नेते मल्हारदादा पाटील होते. आम्ही सगळ्यांनी प्रवेश केला. या प्रवेश झाल्यानंतर शहरातल्या विकासाच्या दृष्टीनं शहरातल्या सत्ताधाऱ्यांना विकास कामात मदत करणे आणि चुकल्यावर जाब विचारणे या उद्देशानं आम्ही पूर्वीचे 6 भाजपचे नगरसेवकांना आम्ही 10-16 जणी एकत्र आलो आणि आम्हाला राणादादा, मल्हारदादा यांच्यासहित आमच्या काही सहकाऱ्यांनी सूचना दिली की कुणी टीका-टिप्पणी केली तर विरोधात काही बोलू नका, जे आहे ते स्वीकारा. मीही त्या मताचा होतो की आपल्यावर कुणी नाराज झालं, त्या भावनेने टीका केली तर काही उत्तर द्यायचं नाही. परंतु काल इथं उभाटा गटाच्या काही लोकांनी एक बॅनर गावात लावला विश्वासघाताचा आणि मला ते सहन झालं नाही. कारण ह्या लोकांनी मार्केट कमिटीच्या चेअरमननं पक्ष सोडलं तेव्हा बॅनर लावला नाही, खासदारांनी पक्ष सोडला तेव्हा बॅनर लावला नाही आणि आम्हीच दिसलो. म्हणजे जमीन मऊ दिसली की कोपरानं खाण्याच्या वृत्तीचा राग आला म्हणून आज मी देखील गावभर बॅनर लावलेले आहेत. मी देखील पत्रकारांना या संदर्भातली जाहिरात, बातमी सगळं दिलेलं आहे. विषय असा आहे की आमदार साहेबाच्या निवडणुकीच्या आधी आमचा प्रवेश झाला. आमदार साहेबाकडनं कुठली तुटपुंजी यंत्रणा होती, अगदी बूथवर बसणाऱ्याकडे चहा पाण्यालासुद्धा पैसे आम्ही देऊ शकलो नाहीत, तरी बरोबरीनं मतं घेऊन दिले. परंतु त्याच्यातल्या एकाही कार्यकर्त्याला भविष्यात पक्ष संघटनेत स्थान दिलं नाही. भविष्यात त्यांना कुठं रोजगार मिळावा, काम मिळावं किंवा एखादं फंड द्यावा असंही त्यांना वाटलं नाही. या उपर नगरपालिकेला नगराध्यक्षपदाला माझी पत्नी उभारली, सगळे उमेदवार उभारले. त्यावेळेस आमदार साहेब, खासदार साहेबांना फक्त शेवटच्या दिवशी रॅलीला इथं आले. त्यांना वारंवार या म्हणल्यावर ते म्हणायचे नाही उस्मानाबादचा लोड आहे, धाराशिवचा लोड आहे, तुमचं चांगलं आहे, तुमचं चलू द्या. म्हणजे एकट्या संजय मुंदडाच्या खांद्यावर सगळं टाकून ते तिथं थांबले. अगदी यंत्रणा कोणतीही पुरवली नाही. स्टेशनरीची ऑर्डर देण्यापासून विभागवार, वार्ड वाईज सभा लावणे, प्रत्येकाचं सगळं बघणे हे मी करत होतो. त्या राड्यात मी माझ्या बायकोला एक मत मागू शकलो नाही. गावात कुणालाही विचारा की मी माझ्या बायकोच्या प्रचारासाठी त्यांच्या घरी दुकानी आलो का, मी येऊ शकलो नाही. आणि हे काम त्यांनी सांभाळायचं होतं नेत्यांनी, ते त्यांनी बघितलं नाही. रणनीतीचा भाग असतो, यंत्रणेचा भाग असतो, हे सगळं सोडलं. आम्हाला धाराशिव पाहिजे, मला धाराशिव पाहिजे म्हणून आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं. बरं, या उपर राज्यातल्या एका दिलदार मानाच्या माणसानं माझ्याकडं बघून इथल्या यंत्रणेसाठी काही निधी पाठवला. तो निधीसुद्धा ह्यांनी धाराशिवच्या निवडणुकीत वळविला आणि मला निव्वळ वाऱ्यावर सोडलं. तुटपुंज्या यंत्रणेत मला काम करायला सांगितलं. हा सुद्धा एक मोठा विश्वासघात आहे. कार्यकर्त्यांना कुठेही संघटनेत थांबवून घेतलं नाही, हा सुद्धा विश्वासघात आहे. कार्यकर्त्यांना कुठलाही रोजगार दिला नाही, फंड दिलं नाही, निधी दिला नाही, काम दिलं नाही, हाही विश्वासघात आहे. या सगळ्यात कहर म्हणजे आज स्वतःला जे निष्ठावान म्हणून घेतात, आम्ही ठाकरेशिवाय कोणाचं काम करत नाही, आम्ही ठाकरेच्या चिन्हाशिवाय कोणाचं काम करत नाही, त्या लोकांनी धडधडीत धनुष्यबाणाचं काम केलं. माझ्या बायकोच्या विरोधात, माझ्या सहकार्यांच्या विरोधात प्रचार केला. त्यांना यांनी जाबसुद्धा विचारला नाही. त्यांना आजही पक्षात त्यांनी घेऊन ठेवलं ना, आधी घेऊन ठेवलं होतं. हा एवढा मोठा विश्वासघात त्यांनी सहन केला, आम्ही सहन केला आणि तरीसुद्धा आमच्याच विरोधात विश्वासघाताचे आज बॅनर लावले जात आहेत. याचं दुःख होतं हो. म्हणजे आम्ही ज्या भावनेनं काम केलं, आम्ही तुमच्या निवडणुकीला काहीही बघितलं नाही. एक प्रसंग तर असा आला की मला आमदार साहेबांचा त्यावेळेस फोन आला की इथं कमी पडतं आहे, ते मी पाठवू का? मी म्हणलो पैसे नको आहेत, आम्ही तुमचं काम इमानदारीने करणार आहेत, फक्त काही ठिकाणी पोलीस यंत्रणेला पाठवणं आवश्यक आहे, तेवढंच करा. एवढ्या मनमोकळेपणानं म्हणजे पाठवायला लागलेल्या रकमेला नगं मानणारा कार्यकर्ता त्यांना भेटल्यावर त्यांनी त्याच्या निवडणुकीत त्याला वाऱ्यावर सोडून द्यावं, असं वागणं गलत आहे. या उलट मल्हार पाटील साहेबाला आम्ही प्रवेश करणार आहेत हे ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस त्यांनी आमची प्रत्येक भावना जाणून घेतली, आमच्यासोबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि काही अडचणी होत्या त्याचं निराकरण केलं. सोबत बसले, संबंधित ज्यांच्याबद्दल आमची तक्रार होती त्यांना बोलून घेतलं, मग ते मुख्याधिकारी असेल, कुणी असेल, आणि त्या प्रश्नाला गती देण्याचं काम केलं. मग जिथं जर न्याय आम्हाला मिळत नसेल तर आम्ही जनतेला न्याय काय देणार ना? बरं, विनाकारण आमच्यावर टीका करायची नव्हती आणि आपण पक्ष म्हणून यांच्याबरोबर प्रेमानं राहिलेलो आहोत. ज्या घरात नांदतो तिथले वाशे मोजायचे नसतात म्हणून ह्या सगळ्या दुःखावर गेल्या 8 महिन्यात एकदाही बोललो नव्हतो. परंतु आज बोलायची यांनी वेळ आणली.
आणि ती वेळ कशी आली तर यांची ती बॅनर टाकणारी लोक, जे बॅनर लावणारे लोक आहेत ते मुळात माझ्या विरोधात प्रचारला होते हो. मशालीच्या चिन्हावर माझी बायको उभी होती आणि माझ्या विरोधात प्रचार करत होते. मग हे सहन कसं करायचं? बरं, आता तुमचं घर सोडल्यावर सुद्धा तुमच्यावर वाईट वागायचं नाही म्हणून आमचा एकही कार्यकर्त्याला मी पक्षात चल बिल म्हणलं नाही. परंतु यांच्या वागण्यामुळं येत्या काळात मल्हारदादाच्या हातानं 100 कार्यकर्त्यांचा प्रवेश कळंब शहरात होईल. ज्या 100 लोकांना घेऊन मी तुमच्याकडे आलो होतो त्यांची किंमत तुम्ही केली नाही, त्यांची कदर तुम्ही केली नाही. ते लोक आता पर्यायानं मल्हारदादाच्या मार्गदर्शनात भाजपमध्ये येतील. एवढंच मला सांगायचं आहे. राग नसावा, लोभ असावा. जय श्रीराम.